नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। निराशीर यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहाः। शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम। यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः। समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते। तो दिठी जे पाहे ते आपणची होणे जाये। आईके तो आहे तोची झाला। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। कोणत्याही विषयाचा आलंबन न करणारा आणि आपल्या आत्मस्वरूपाचा अंतर्गत असणारा आनंद अंतर्मुक्तीने भोगणारा जो महात्मा तो कायम तृप्त असतो। व्यवहारातली तृप्ती ही सांकुशा तृप्ती आहे। ज्या तृप्तीला मर्यादा त्याला सांकुशा तृप्ती असं म्हणतात, आणि ज्या तृप्तीला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही त्याला निरंकुशा तृप्ती असं म्हणतात। पंचदशीकारांनी या तृप्तिदीप नावाच्या प्रकरणामध्ये हा सगळा विचार मांडलेला आहे। सांकुशा विषयी तृप्ती इयम तृप्ती निरंकुशा। विषयांच्या माध्यमातून प्राप्त होणारी तृप्ती याला सांकुशा तृप्ती अशी म्हणतात, मर्यादित आहे। आणि परमार्थामध्ये प्राप्त होणारी तृप्ती याला मर्यादा नाही, परिच्छेद नाही, अंत नाही किंवा सीमा नाही। देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा। त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती। म्हणून इथं लक्षण भगवान सांगतात, नित्य तृप्तो निराश्रयः। विषयाचा किंवा जगतातल्या कोणत्याही पदार्थाचा आश्रय किंवा आधार न घेणारा कायमचा तृप्त आहे। कर्मामध्ये जरी प्रवृत्त झाला तत्वता तो काहीच करत नाही, कारण कोणत्याही प्रकारची आशा नाही। अंतःकरण आणि शरीराचा संघात ज्याने स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे। संपूर्ण भोग सामुग्रीचा परिग्रह ज्याने टाकून दिलेला आहे। फक्त शरीर रक्षण व्हावं एवढ्यापुरतीच तो कर्म करतो। विविक्त सेवे लघवासी यत वाक्काय मानसः। ध्यानयोगपरो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः। यावर जेव्हा ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात तेव्हा तो महात्मा कर्म करतो, आपल्या हातापायांची हालचालही करतो, पण ते सांगत असताना शब्द वापरला, देह निर्वाहा पुरते राहाटवी हातापायाते। किंबहुना अपैते सबाह्य केले। या शरीराचं रक्षण का व्हावं, कारण त्यातून आपल्याला साधना करता येते, आणि साधना ही भगवत प्राप्तीसाठी असल्यामुळे ज्या साधनाच्या द्वारे ती साधना संपन्न होते त्या साधनालाही जपलं पाहिजे। म्हणून शारीरम केवलम कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम। कोणत्याही पापाला तो प्राप्त होत नाही। शास्त्राने ज्याची अनुमती दिलेली आहे अशाच प्रकारच्या प्रयत्नाने जे प्राप्त होईल त्याला यदृच्छा लाभ असं म्हणतात, आणि त्यामध्ये तो संतुष्ट आहे। शीत उष्ण प्रारब्ध बलाने आलं तरी त्याचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही, म्हणून त्याला द्वंद्वातीत असं म्हणतात। दुसऱ्यांचा उत्कर्ष सहन न होणं याला मत्सर म्हणतात, आणि तो मत्सर ज्याच्या अंतःकरणातून निघून गेला त्याला विमत्सरः। ज्ञानोबांनी याचा अपूर्व अर्थ पुढं केलेला आहे। आपल्या जीवनामध्ये एखादं कार्य सिद्ध झालं किंवा असिद्ध झालं, दोन्हीच्याही बाबतीमध्ये जो समान असतो, आणि अशा पुरुषांनी कोणतंही कर्म केलं तरी तो त्या कर्माने बांधला जात नाही। परमार्थातला आनंद भोगायचा असेल तर तो त्यागाने भोगला जातो। त्याग कोणता करायचा, सगळ्या प्रकारच्या विषय वासना आणि अहंकाराची असणारी संपूर्ण वृत्ती, देहापासून तर अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीपर्यंत हा सगळा अहंकारच आहे। एखादा म्हणत असेल मी देह तरी तो भ्रमच आहे, आणि मी ब्रह्म तोही भ्रमच आहे। मग आता भ्रमच असेल तर मग संपादन का करायचा, कारण भ्रमाला भ्रमच घालवीत असतो। ज्याला मी देह असा भ्रम असेल त्या भ्रमाला घालविण्यासाठी अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म
हे ज्ञान संपादन करावं लागतं. आणि जेव्हा ही अहंकाराची वृत्तीसुद्धा तो ओवाळून टाकून देतो तेव्हा त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होते. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनी आशा करुंडी अहम भावेशी, मनोनी अवसरे जे जे पावे, ज्या ज्या समयानुसार त्या महापुरुषाला जे जे प्राप्त होईल. संत हे आपले आदर्श का असावे? कारण त्यांचं आदर्श जीवन पाहिलं की साधकाला मार्गदर्शन मिळतं आहे. प्रारब्ध बलाने ज्या प्रसंगाला जे प्राप्त होईल त्या लाभाच्या बाबतीमध्ये त्यांची तक्रार नसते. मनुष्याला दुःख देण्याकरता परिस्थिती, पदार्थ, वस्तू, व्यक्ती हे अजिबात कारण नाही. त्याच्या अंतःकरणातला दुराग्रह फार कारण आहे. एखाद्या व्यक्तीला भूक लागली, अन्न मिळावं अशी त्याची अपेक्षा आहे ना, पण अन्नही मिळून त्याला जर दुःख होत असेल तर अमुकच एक अन्न मला मिळावं हा त्याचा दुराग्रह त्याच्या दुःखाला कारण आहे. हे सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणून महात्म्याची तक्रार नाही. अवसरे जे जे पावे, ज्या ज्या समयाला जे जे प्राप्त होईल तेनेचे तो सुखावे, त्यामध्ये तो संतुष्ट राहतो. आणि तो म्हणतो ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. हा आपला आहे, हा परका आहे, याला भेदज्ञान असं म्हणतात. विचारसागरामध्ये इमारत आली ना दुसऱ्या प्रकरणामध्ये. शरीर दुःखाला कारण, सगळ्या दुःखाला कारण अधिष्ठान शरीर. जे तिथपासून प्रारंभ केला अनुकूल प्रतिकूल ज्ञान. ज्याच्याविषयी अनुकूल बुद्धी तो आपला वाटतो, ज्याच्याविषयी प्रतिकूल बुद्धी तो परका वाटतो. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. ज्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान नाही त्याच्या ठिकाणी भेद नसतो. आणि ज्याला भेद नसतो त्याला आपला आणि परका नसतो. ज्ञानोबरांनी या बाबतीमध्ये उदाहरण दिलं आहे. एखादा व्यक्ती गाढ झोपलेला आहे, अतिशय गाढ झोपला. जो मनुष्य गाढ झोपला ना त्याला जाणीव नसते स्वतःची आणि स्वकीय असणाऱ्या पदार्थांची. तेव्हाच त्याला गाढ झोप लागते, एरवी लागत नाही. आणि गाढ झोप लागली पाहिजे, आरोग्यासाठी खूप चांगली आहे. पाठात नाही आहे नंतर. जेव्हा आपण ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो आणि देवे घाट जर पार केला तर त्या दिवशी रात्री जी लागते त्याला म्हणतात गाढ झोप. कारण दुसऱ्या दिवशी द्वादशी असते, त्यामुळे लवकर जागा होण्याचा काही प्रसंग नाही. एरवी मात्र मग 2:30ला 3ला, म्हणजे साधक असेल तर 3:30-4ला उठतात. आपलं होतं लवकर एका तासामध्ये. मग ते माता भगिनी 1लाच उठतात आणि अख्खी दिंडी त्यांच्यामुळे जागी राहते. विषय सोडून द्या. गाढ झोप लागली त्या व्यक्तीच्या जवळ, विषारी सर्प आला, काही तक्रार माहितीच नाही, गाढ झोप लागली. आणि स्वर्गातली अप्सरा जरी आली तरी काहीच नाही. निद्रिताचेनी सेजेसी सापतैशी उर्वशी, तेवी द्वंद्वे सरीशी स्वरूपस्था जया. जो स्वरूपामध्ये स्थित झाला, ज्याची अंतःकरणाची वृत्ती, त्याला कोणत्याही प्रकारचं द्वंद्व बाधत नाही. अनुकूल असेल तर आपला आणि प्रतिकूल असेल तर परका. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. आपला आणि परका हा दोन्ही भाव त्याच्या ठिकाणी नाही. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं. 110 क्रमांकाची ओवी. आता हा महापुरुष जगताचा जेव्हा व्यवहार करतो, ज्ञानोबा म्हणतात तोही नेत्रीप आहे, श्रवणे ऐकतो आहे, परी तिचा सर्वथा नोहे नवल देखे. बाहेरून जर पाहिलं तर महापुरुषाचा आणि सामान्य पुरुषाचा व्यवहार सारखाच आहे, काही फरक नाही. एखादा महात्मा ब्रह्मज्ञानी असेल आणि एखादा ब्रह्मस्वरूपाच्या विषयी अज्ञानी असेल आणि दोघं जर जेवायला बसले तर काहीच फरक नाही. किंबहुना कधीकधी एखाद्या अज्ञानी पुरुषापेक्षा ब्रह्मज्ञानी महात्मा जास्तही जेवू शकतो. तो त्याचा प्राणाचा धर्म आहे, त्याची पचविण्याची शक्ती आहे. जेवण्यावरून महात्मा नाही ठरत. कधीकधी अज्ञानी माणसं 10 मिनिटात जेवतात, महात्मा 2-2 पंक्तीतही हटत नाही, असंही होऊ शकतं. तो त्याच्या प्राणशक्तीचा प्रभाव आहे. बाहेरच्या व्यवहारावरून महात्मा कोण आहे हे कधीच कळू शकत नाही. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीचे,
एरवी निर्धारिताने निजे सोय जयाची. गुरुवरे बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, परमार्थ करायचं म्हणजे काय करायचा? वृत्तीत बदल हा परमार्थ आहे. व्यवहारात काही बदल नाही होणार. बोधामध्ये बदल होत असेल, त्याच्या विचारात ज्ञानात बदल होत असेल तर तो परमार्थ आहे. आणि तो व्यवहार अंतःकरणाच्या वृत्तीला धरून आहे. त्यामुळे ज्याची वृत्ती जेवढी प्रगत, जेवढी सूक्ष्म शुद्ध असेल तेवढा तो आध्यात्मिक आहे. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे, एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक विचार फार मोठे माहिती आहे, फार मोठे, पण आचरणात येत नसेल तर त्याच्या विचाराला शून्य किंमत आहे. म्हणजे जो अगदी प्रवचनामध्ये सगळं सांगतो, पूजाही चांगल्या प्रकारे करतो आणि व्यवहारात आला की सगळ्यावर रागवतो, तर त्याला ते ज्ञान त्याच्या आचरणामध्ये आणता नाही आलं, समाधान देणार नाही. बाहेरचा व्यवहार अज्ञानी पुरुषाचा आणि ज्ञानी पुरुषाचा सारखाच असतो. फक्त ज्ञानी पुरुषाच्या समजुतीत बदल होतो आणि अज्ञानी पुरुषाच्या समजुतीमध्ये बदल होत नाही. बाहेर सारखे दिसतात, ते बाहेरून सारखे, पण तत्वता विचार पाहिला तर वृत्तीमध्ये किती बदल आहे. आता ज्ञानोबाऱ्या तो व्यवहार सांगतात, तो दिठी जे पाहे ते आपणची होणे जाये, ऐके ते आहे तोच जाहला, चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले, आपणची जो, हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचुने नाही, आता कवन ते कर्म काही, बाधी तयाते. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पुढे सुद्धा त्या ओव्या आहेच, परंतु या 3 ओव्या मुख्य आहेत. सगळ्या प्रकारची कर्माचरण तो करतो, व्यवहार करतो, पण त्याच्या व्यवहारात सुद्धा परमार्थ आहे. या वाक्याचं विरुद्ध वाक्य घेतलं तर महात्म्याच्या व्यवहारात सुद्धा परमार्थ आहे ना आपल्या? हां, आहे ना, आहे. त्यांच्या व्यवहारात सुद्धा परमार्थ. मग ते आपलं आता वाक्य नको वापरायला, कारण ते भीती वाटते थोडीशी. हे सध्याला आहे ना, त्याच्यामुळे तेवढंच तुम्ही कट करायला लगेच व्हायरल, ते नको. पण ते वाक्य तुम्हाला कळू शकतं आता. हां, सांगणे ना लगे. तो व्यवहार करतो पण व्यवहारात परमार्थ दर्शन होतं. महात्मा जेव्हा पाहतो तेव्हा दृष्टीनेच पाहतो की नाही, पण त्या पाहण्यात प्रकार आहे. आपली दृष्टी आहे बाह्य, महात्म्याची दृष्टी आहे अंतरंगातली. आणखीन पुढं जाऊन सांगू, आपली दृष्टी आहे अध्यस्थाची, महात्म्याची दृष्टी आहे अधिष्ठानाची. आणखीन तिसरा प्रकार, आपली दृष्टी आहे कार्याची आणि महात्म्याची दृष्टी आहे कारणाची. म्हणजे आपण कार्याला पाहतो, अध्यस्थाला पाहतो किंवा वरवर पाहतो, तेव्हा महात्मा अंतरंगात अधिष्ठानाकडे आणि कारणाकडे पाहतो. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. जेव्हा आपण घट पाहतो एखादा, तेव्हा आपल्याला घट दिसतो, कुंभाराला त्यातली माती दिसते. सोनाराकडे गेल्यानंतर आपल्याला अलंकार दिसतो, सुवर्णकाराला त्यातलं सोनं दिसतं. तसं आपण जेव्हा जगताकडे पाहतो तेव्हा आपल्याला जग दिसतं आणि महात्म्याला जगदीश दिसतो. जन नोहे हा अवघा जनार्दन. मग हे त्यांना का दिसतं ना आपल्याला का दिसत नाही? कारण त्यांची दृष्टी या उपाधीच्या भागाला बाजूला करून अधिष्ठानाला विषय करते. खरं तर असं आहे, आपण कोणत्याही पदार्थाला पाहिलं, विचारसागरामध्ये ही प्रक्रिया आली आहे, कोणत्याही पदार्थाला पाहिलं तर पदार्थ आपण नंतर पाहतो. पहिल्यांदा आपण त्या पदार्थाच्या उपहित असणाऱ्या चैतन्यालाच पाहत असतो. त्याने उदाहरण हेच दिलेलं आहे. जर तुम्ही सुवर्ण अलंकाराला पाहत असाल, तुम्ही म्हणता हा अलंकार आहे, पण तुमची दृष्टी अलंकाराला नंतर विषय करते. पहिल्यांदा त्यातलं सोनंच पाहत असते, कारण सोनं अलंकाराच्या अगोदरही आहे, अलंकारातही सोनंच आहे आणि अलंकाराची आठवणी झाली तरीसुद्धा सोनंच आहे. म्हणजे सोनं कधी नाही, सोनं सदैव आहे आणि अलंकार फक्त मधल्या काळात आहे. जे मधल्या काळात जी रचना असते, 2 काळामध्ये नसते, तत्वता ती खरीच नसते. पण जे 3 काळात असतं त्याला सत्य म्हणतात. त्रिकाल अबाध्यत्वम सत्यत्वम. 3 काळात ज्याचा बाध होत नाही
ती दृष्टी अधिष्ठानाची आहे. जगतातला आपण कोणताही पदार्थ पाहिला तर आपली नजर आकारावर आहे. हा पुन्हा चौथा मुद्दा. आपण आकार पाहतो आणि महात्मा आकारातलं निराकार तत्व पाहतो. पुढे जाऊन सांगू, आपण उपाधी पाहतो आणि ते उपाधीतलं गुप्त चैतन्य पाहतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्वगत, ती तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती. घटदृष्टी आपली, मृत्तिका दृष्टी कुंभाराची, अलंकाराची नजर आपली, सुवर्णाची दृष्टी सुवर्णकाराची, जगाची दृष्टी आपली आणि जगदीशाची दृष्टी महात्म्याची. किंबहुना तो जगताचं अधिष्ठान ब्रह्म नाही पाहत, ते ब्रह्म माझा आत्मा आहे आणि आत्मस्वरूप असणारा मीच ब्रह्म आहे, अशा दोन्ही भावनेनं तो पाहतो. यातला बारकावा आहे बरं. जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा मीपणा हा परिच्छिन्न असतो, पण त्या मीला जर त्याने ब्रह्म जोडलं, मी ब्रह्म, तर परिच्छिन्नता जाऊन तो व्यापक होतो. म्हणजे मी ब्रह्म या ज्ञानामध्ये व्यापकत्व आलं. मी ब्रह्म. आता हा शब्द उलट करा, ब्रह्म मी, तर अगोदर ब्रह्म दूर आहे, परोक्ष आहे असं वाटत होतं, पण ते ब्रह्म मी म्हटल्याबरोबर ते अपरोक्ष होतं. म्हणजे मी ब्रह्म म्हटलं की परिच्छिन्नता जाते आणि ब्रह्म मी म्हटलं की परोक्षता जाते. म्हणजे परोक्ष भ्रांती जाते, परिच्छिन्नतेची भ्रांती जाते आणि याला ओतप्रोत चिंतन म्हणतात. मी ब्रह्म, ब्रह्मच मी. म्हणून महात्मा जगताकडे पाहत असताना जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे असं नाही पाहत. मग कसं पाहतो? जगताचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म ते मीच आहे. म्हणजे जगताचं अधिष्ठान ब्रह्म आणि मी एकच आहे. उदाहरण दिलं आहे त्यासाठी. एखादा व्यक्ती जर जागा झाला स्वप्नातून, जागा झाल्यानंतर तो काय म्हणतो? स्वप्नात जे जे पदार्थ पाहिले ना ते सगळे पदार्थ त्याचं अधिष्ठान मीच होतो. जैसाच येईला तो अर्जुना, आणि स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे, आता सेना ते सेना नव्हे, हे मीची एक आगवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. यासाठी शास्त्रामध्ये प्रक्रिया दिली आहे. सर्व व्यापक चैतन्य संपूर्ण ठिकाणी आहे. ते व्यापक असल्यामुळे त्याला देशाचा परिच्छेद नाही. देशाचा म्हणजे जागेचा बरं, कारण ते सर्व ठिकाणी आहे. देश शब्द आला की सध्याला जे आपल्या सीमावर्ती भाग असा नाही घ्यायचा. शास्त्रातला हा पारिभाषिक शब्द आहे. देश म्हणजे स्थान किंवा ठिकाण. ज्या परब्रह्म तत्वाला देशाचा परिच्छेद नाही, कारण ते व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे देश त्याला जागा मर्यादित नाही करत, म्हणून देश परिच्छेद नाही. सर्व कालात आहे, नित्य असल्यामुळे काल त्याला अंत करू शकत नाही, काल परिच्छेद नाही. आणि सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. या आपल्या सगळ्या शरीरांची जे आकार फक्त भिन्न आहे. सगळ्यांचे आकार शरीराचे भिन्न आहेत. काही गौरवर्ण आहे तर काही कृष्णवर्ण आहे, काही स्थूल आहे तर काही कृश आहे. हे आकार आहे, पण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारं चैतन्य एकच आहे. सर्वागटी राम. ज्ञानोबा सांगतात सर्वागटी म्हणजे गट अनेक आहेत, पण त्या देह आणि अदेहामध्ये असणारा राम मात्र एकच आहे. चैतन्य एक. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. जमिनीवर आपण 50 घट ठेवले, त्या प्रत्येक घटामध्ये प्रतिबिंब पडतं सूर्याचं. याचा अर्थ काय झाला? सूर्य अनेक झाले का? सूर्य अनेक नाही. आकाशस्थ असणारा सूर्य एक आहे. तसं ब्रह्मचैतन्य एकच आहे, पण आपले शरीर म्हणजे घट आहे आणि या घटामध्ये असणारं मी असं प्रतिबिंब रूपाने होणारं स्फुरण हे अनेक आहे. पण हे अनेकत्व पाहून जर एखादा भेद पाहत असेल तर त्याला देवाची प्राप्ती नाही होणार. यांची नामेही अनाने, अनारिसी वर्तने, वेशही शिनाने आघवे यांचे, ऐसे देखोनी किरीटी, भेद सुसिहान पोटी, तरी जन्माची या कोटी न लहासी निगो. कोट्यावधी जरी जन्म गेले तरी तो या बंधनातून मुक्त होणार नाही. परब्रह्माला देश, काल आणि वस्तू कोणता परिच्छेद नाही. ते व्यापक आहे आणि त्या व्यापक असणाऱ्या चैतन्याला
जर अंतकरणाची उपाधी लागली, त्याला नाव येतात बरं का भिन्न भिन्न. अंतकरणाची उपाधी लागली तर प्रमाता, अंतकरणाच्या वृत्तीची उपाधी लागली तर प्रमाण, आणि एखाद्या विषयाची उपाधी लागली तर प्रमेय. आता त्याच असणाऱ्या चैतन्याला पुन्हा नाव बदलतात. जर तो पाहणारा असेल तर प्रमात्याला म्हणतात द्रष्टा, प्रमाणाला म्हणतात दर्शन, आणि जो विषय आहे त्याला म्हणतात दृश्य. म्हणजे एकाच सर्वव्यापक चैतन्याला अंतकरणाची उपाधी लागली तर प्रमाता, अंतकरणाची वृत्ती बाहेर पडली तर प्रमाण, आणि विषयाला जर त्याने पाहिलं अधिष्ठान झाला तर प्रमेय किंवा अंतकरण आपण द्रष्टा घेऊ. प्रमाणाला दर्शन म्हणतात आणि दृश्य पदार्थ हा विषय आहे. आता दृश्य बाजूला सारा, तिथं चैतन्य आहे. दर्शनाची वृत्ती बाजूला सारा, त्याचा अधिष्ठान चैतन्यच आहे. आणि द्रष्टा जो आहे त्याचे अधिष्ठान चैतन्य आहे. मग चैतन्य कुठं नाही? चैतन्य द्रष्टा उपहितही आहे, दर्शन उपहितही आहे, दृश्योपहित पण आहे. म्हणजे चैतन्य सगळीकडेच आहे. आणि बाकीच्या या उपाधी आहे दृश्यत्वाची, दर्शनाची आणि द्रष्टापणाच्या भावाची. या तीन जर उपाधी बाजूला केल्या तर जसं सगळीकडे चैतन्य आहे, आणि त्या व्यापक चैतन्याला म्हणतात ब्रह्मचैतन्य. आणि जेव्हा या ब्रह्माला तो महात्मा जाणतो, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती, ब्रह्माला जाणणारा वेगळा राहत नाही, तो ब्रह्मच होतो. म्हणून जेव्हा महात्मा जगताकडे पाहिल, दृश्याकडे पाहिल, तर दृश्य उपहित असणारं त्याला चैतन्य दिसतं, आणि ते चैतन्य वेगळं नाही, ते मीच आहे. म्हणून तो दिठी झेप आहे, तो दृष्टीनं ज्याही पदार्थाला पाहतो तर ते दृश्याला त्याची दृष्टी बाजूला सारते. बघा बरं, तो दिठी झेप आहे, सर्वनामालं जे पाहतो, ज्याही विषयाला पाहतो ते विषय वेगळे राहत नाही, पाहतो तो विषय आला. थोडंसं बारकाव आहे शास्त्रीय भाषेमध्ये, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. महात्मा जेव्हा जगताकडे पाहतो तेव्हा त्याची असणारी दृष्टी जगताला विषय न करता विषयोपहित असणाऱ्या चैतन्यालाच विषय करते. विषय करणं म्हणजे जाणणं. तो विषयाला जर जाणू लागला तर विषयाला जाणत नाही, विषयाच्या अधिष्ठान चैतन्याला जाणतो. तो दिठी जेप आहे. जेही दृश्य पदार्थ पाहत असेल तर ते दृश्य पदार्थ आपणची होणीच आहे, त्याचा अधिष्ठान मीच आहे असं तो पाहतो. किंवा अधिष्ठान ज्ञानानंतर दृश्य हे अध्यस्त आहे. जर अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर त्या दृश्य पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते, दुसरीकडे होत नाही. उदाहरण आपलं कायमचं परिचयाचं आहे. आपल्याला कंदिलाच्या प्रकाशाच्या माध्यमातून रज्जूचं ज्ञान झालं, रज्जू अधिष्ठान आहे, आणि त्या अधिष्ठानावर आपला सर्प भासला. अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर अध्यस्त असणारा सर्प त्याची निवृत्ती अधिष्ठान रूपच होते. म्हणजे अधिष्ठानापासून त्याला वेगळी सत्ता आणि स्फूर्ती नाही. तसं तो दृश्याला पाहतो तर त्याला चैतन्याचं दर्शन होतं. किंबहुना ते दृश्य माझ्या आत्मस्वरूपाचाच विवर्त आहे असं तो पाहतो. तो दिठी जेप आहे ते आपणची होणीच आहे. आता ही एक प्रक्रिया लागली, पुढच्या सगळ्या प्रक्रिया अशाच आहे. ऐके ते आहे तोच झाला. दृष्टीनं पाहतो तेव्हा रूप नावाचा विषय आला. आता ऐके श्रवण नावाचा शब्द विषय आहे. जेही तो शब्द ऐकतो त्या बाबतीमध्ये श्रवण, श्राव्य आणि श्रावक, श्रवण करणारा, श्रवणाची क्रिया, श्राव्य असणारा सगळा पदार्थ किंवा शब्द, या त्रिपुटीच्या ठिकाणी मिस्तर आहे ना. ऐके ते आहे सगळे शब्द जात तोच झाला, इतकं त्याचं त्रिपुटीतलं अभेद दर्शन आहे. म्हणजे व्यवहार घडतो त्रिपुटीमध्ये, 3 प्रकारामध्ये: प्रमाता, प्रमाण, प्रमेय, द्रष्टा, दर्शन, दृश्य, श्राव्य, श्रवण, श्रावक. हे सगळे व्यवहार घ्यायचे, सगळे व्यवहार. पण या सगळ्या त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये द्वैताला नाही प्राप्त होत. त्यामध्ये तो आपलं अभेद स्वरूपाचं दर्शन करतो. ऐके ते आहे तोची झाला. पुढे चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात. ज्ञानोबाने आता एक समूह घेतला. जात म्हणजे समूह, त्याच्या सगळ्या क्रिया
त्या सगळ्या क्रियामध्ये द्वैताला जागा नाही. सगळ्या क्रियामध्ये तो आपल्यालाच पाहतो. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ ज्ञानी पुरुषाच्या व्यवहारामध्ये व्यवहार जरी घडला तरी चैतन्याचाच व्यवहार आहे, आणि भक्ती घडली तरी चैतन्याचाच व्यवहार आहे. किंबहुना आपल्या आत्मस्वरूपा वाचून दुसरा व्यवहारच नाही. अमृतानुभवामध्ये ओवी आली बघा. कालच बाबांनी तिचं स्पष्टीकरण सांगितलं. समुद्र आहे, त्यावर लाटा उसळतात, आणि लाटा उसळता उसळता एखादी लाट फुलाच्या आकाराची होते. त्या फुलातला मकरंद सेवन करणारं पाणीच आहे, अधिष्ठानही पाणीच आहे, फुलाच्या रूपाने नटलेलं सुद्धा पाणीच आहे. याचा अर्थ काय आहे? व्यवहार कल्पित आहे, फक्त पाणीच खरं आहे. तसं महात्म्याचा हा व्यवहार आहे, आणि या व्यवहारातून प्रगटीकरण आपल्या आत्मस्वरूपाचं आहे. तो चरणाने चालू लागला तर यात्रा आहे, मुखाने बोलू लागला देवाचं स्तवन आहे, कानाने ऐकू लागला की त्याची श्रवण भक्ती आहे, पाहू लागला कोणत्या पदार्थाला तर आत्मदर्शनच आहे. म्हणजे तो जर पदार्थाला त्याला दर्शनाकरता वेगळीकडे जावं लागत नाही. त्याने कोणताही पदार्थ पाहिला की त्याला प्रभूचं दर्शन होतं. मी एक कथा ऐकली आहे, दृष्टांत थोडासा वेगळा आहे, पण त्यातला भाव लक्षात घ्या. एका गल्लीतून महात्मे चालले. महात्म्यासोबत शिष्य आणि भाविकही होते. एका घराच्या असणाऱ्या, त्याला गॅलरी म्हणतो की नाही आपण, त्यातून एक स्त्री स्नान करून आपले केस सुकवत होती. सुंदर होते दिसायला, आणि तिला पाहिल्याबरोबर महात्मे जाग्यावर थांबले. आता जन्मापासून विरक्त भावाला प्राप्त झाले, ज्यांनी ते जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून जन्म आघावे सोहळे कीजे. सोहळ्यामध्ये जीवन जगणारा महात्मा, आणि त्या स्त्रीकडे असं एकटक पाहू लागला. शिष्यामध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांना एवढं काही नाही वाटलं, पण भाविकामध्ये सुरू झाली. ते भाविक म्हणू लागले, आपण तर लय मोठ्या आशेनं आलतो बा प्रवचन ऐकायला. महात्मे इथं थांबले रस्त्यावर. बापरे बाप, माहिती नव्हतं नाही तर आलो नसतो असं म्हणू लागले. ते एका जणाने धाडस केलं, म्हणे गुरुजी तुमच्याविषयी लोक अपशब्द वापरतात म्हणे. त्या स्त्रीचं सौंदर्य पाहिल्यानंतर तुम्ही मोहित झालात का? तिने तुला हे कोण म्हटलं? लोक असं म्हणतात. लोकांचं काम आहे म्हणणं, लोकाला खरं काय कळतं आहे? लोकाचं काही खरं नसतं. म्हणे मग तुम्ही स्त्रीकडे तर पाहता ना? म्हणे नाही, मी स्त्रीकडे नाही पाहत म्हणे. लोकाला वाटतं मी स्त्रीकडे पाहतो, पण त्या स्त्रीचं सौंदर्य ज्याने निर्माण केलं त्या परमात्म्याचं मला दर्शन होऊ राहिलं. मी कल्पना करत आहे 3.5 हाताचा देह आहे हा नाशिवंत, यातलं सौंदर्य काही कालापुरतं आहे, पण या सौंदर्याला निर्माण करणारा माझा प्रभू किती सुंदर आहे म्हणून मी ते पाहतो आहे. ते दिठी जे पाहे त्यातून त्याला भगवत दर्शन होतं, असं त्याचा अर्थ. वा तो जेवो ते वास पाहे, तेव ते सुखाची सृष्टी होय. जेव ते वास पाहे तेवता मीची तया एक आहे. निवांत जरी राहे तरी मीची तया. आणि अशी पण ओवी आहे ना, ती वेगळी आहे. जेव ते वास पाहे तेवता मीची तया एक आहे. तो जिकडीकडे वास पाहिल, दृष्टी टाकेल, त्या सगळ्या ठिकाणी त्याला मीच दर्शन देतो आहे. आणि म्हणले पाहत नाही, निवांत राहिला, डोळे लावले, आतमध्ये भगवत दर्शनच आहे. मग त्याला भगवत दर्शन कुठं आहे? सगळीकडे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. त्यामुळे त्याची ती अवस्था. किंवा दुसरी ओवी, तो जयाकडे वास पाहे तेव्हा ते सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाभूत. थोडासा फरक आला बरं, मागं पुढं होऊ शकतं. चरणी हानं चाले, पायाने चालू लागला तर चालता चालता त्याचा पाय जमिनीवर जरी पडला तरी त्याला जमिनीकडे पाहत असताना या पृथ्वीला अधिष्ठान माझं चैतन्य आहे असं तो पाहतो. तो महात्मा चालत असताना जपून चालतो, जपून. पायाखाली मुंगी येऊ देणार नाही. तृणातिही नोलांडवे, ज्ञानोबारा म्हणतात, गवतार सुद्धा उल्लंघन करणार नाही. आणि तो कुठेही चालू लागला की त्याची ती कायमची यात्रा आहे. ज्याला आत्मदर्शन प्राप्त झालं ना, तो महात्मा कोणत्याही भागात चालू लागला त्याची प्रदक्षिणा चुकत नाही, त्याची यात्रा चुकत नाही. तो सगळीकडे यात्रा करतो. घालिता हवा सवा पाये, तीर्थ पृथ्वी प्रदक्षिणाची होय. आव्हा सवा स्वैर स्वैर, हवा तसा वेडा वाकडा जरी पाऊल टाकला त्याने
तर त्याची तीर्थयात्रा चुकत नाही. हे ज्ञानाचं वैभव आहे. चरणी हन चाले मुखे जे जे बोले. तो शब्दाने काही जरी बोलू लागला, काही जरी, बरं अगदी तयाचे 20 शब्द सुखे म्हणू येते वेद. आता आपण अर्थ नाही करू शकत. शेगाव निवासी गजानन महाराजांचा मंत्र आहे, गण गण गणात बोते. मुखे जे जे बोले, त्यांच्या मुखातून कोणताही शब्द आला की मग त्यात आत्मदर्शन आहे, माझं दर्शन आहे. ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. सगळ्या चेष्टांचा समूह. एवम तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. वा आद्वयामच गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा. तो कल्पित जप माझा, तो निजे तेची कपित ध्वजा समाधी माझी. मला तिथं यायचं होतं बरं तिथं मी सूत्ररूपाने पुढे येणार होतो, पण मला माझ्या मनात जे येणार आहे ते यांच्या अगोदर मनात येतं. चैतन्य एक आहे ना. चरणी आना चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. सगळ्या चेष्टा जात, जात म्हणजे समूह, सगळ्या क्रियांचा समूह. त्यातून तो स्वतःला पाहतो. बोले ते स्तवन आहे, तो पाहिल ते दर्शन आहे, तो चालेल ती यात्रा आहे, तो करील कर्म ती पूजा आहे. त्याने कल्पना केली मनामध्ये जप आहे, आणि तो झोपला तर समाधी आहे. निजे तेची कपित ध्वजा समाधी माझी. ज्ञानोबा म्हणतात हा विस्तार काय सांगायचा. हे असो विश्व पाही जयासे आपण पे वाचून नाही. हे संपूर्ण विश्व ज्याला आपल्या स्वस्वरूपा वाचून दुजेपणाने अनुभवाला येत नाही. आपण आत्ताच प्रक्रिया सांगितली आहे. आदिष्ठानावर एखादा अध्यस्त पदार्थ एका काळामध्ये भासत असेल आणि 2 काळामध्ये प्रतीतीला येत नसेल, तर एका काळामध्ये दिसणारा उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर नसणारा कोणताही पदार्थ दृश्य हा अध्यस्त असतो. आणि अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नसते. जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा तो अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप त्याची निवृत्ती असल्यामुळे तो वेगळा राहत नाही. हे उदाहरण आपण कायमच पाहतो. आत्ताच पाहिलं आपण. रज्जूचं रज्जूरूपाने ज्ञान झालं की सर्प रज्जूरूपच होतो. मग आपल्याला म्हणावं लागतं की नाही, अधिष्ठान ज्ञानानंतर सर्प कसा आहे म्हणे, रज्जूरूपच आहे. सुवर्णाचं ज्ञान आपल्याला झालं, आपण काय म्हणतो, अलंकार सुवर्णरूपच आहे. मातीचं ज्ञान झालं बरं, तर मग घट कसा आहे, मृत्तिका स्वरूपाचा आहे. आणि म्हणे मग व्यवहार करतो वाचारंभनम विकारो नामधेयम मृत्तिकेतेव सत्यम. मृत्तिकाच खरी आहे, विकार घटाचं एक फक्त वाणीनं केलेलं व्यवहार आहे. महात्म्याला विश्व हे आपल्या स्वतःहून वाचून वेगळं वाटतच नाही. श्रीमद भागवतामध्ये श्लोक आला आहे. तो महात्मा जगताकडे पाहत असताना सगळं जगत माझ्या परमात्म्याचं शरीर आहे असं म्हणून पाहतो. खम वायुमग्नी सलिलम महिंच ज्योतिंशी सत्वानी दिशोद्रुमादीन सरिस समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमित अनन्यः. सगळ्याला नमस्कार करतो तो, हे सगळं माझ्या देवाचं शरीर आहे. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. तिथं माझं स्वरूप म्हणजे देवाचं आणि इथं माझे म्हणजे माझं आत्मचैतन्य. दोन्हीचा अर्थ एकच होतो बरं, एकच आहे, कारण ते एकत्व पाहतो. हे असो विश्व पाही, संपूर्ण विश्व पहा अर्जुना, जयासी आपण पे वाचून नाही. आपल्या स्वतः वाचून संपूर्ण विश्व वेगळं त्याला अनुभवाला येत नाही. आता ज्या त्या व्यापकामध्ये संपूर्ण विश्व वेगळं राहत नाही, तिथं कर्म वेगळं राहील का? संपूर्ण विश्व ज्याला आपलं स्वरूप झालं आहे त्या महात्म्याच्या स्वतःच्या शरीराकडून घडणारं कर्म वेगळं कसं राहील? उलट त्याचं ते कर्मसुद्धा स्वरूपच आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला लाभहानी करत नाही. आपलेच दाताने आपलेच होत असतात की नाही. जीभ दातांनी चाविली, कोणी बत्तीशी ताडिली. कदा कदा बोलण्यामध्ये एखाद्या प्रसंगाला जीभ बाहेर आली, दाताखाली रगडल्या गेली. कोणी दात तोडत नाही. आपण म्हणतो सुद्धा आपलेच दात आहेत, आपली जीभ आहे, आपलेच होत आहे. एकत्वामध्ये प्रतिकूलता नसते. तसं कर्मसुद्धा माझं स्वरूप आहे. आता ते मला काय बाधा करणार? आता कवन ते कर्म, कर्म कशाला म्हणतात?
कर्माची असिद्धी आहे. आता काही बाधित आहे ते कर्म त्याला काय बाधा करणार आहे? कर्माची बाधा दोन प्रकारची, पाप आणि पुण्याची, धर्म अधर्माची, सुखदुःखाची. हे दोन्ही बाधा त्याला होत नाही. केवळ कर्माचं बंधन आहे ना, आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हे कर्माची त्याला बाधा काय होणार आहे? जो विषयात सुद्धा आपला आत्मदर्शन पाहतो, विषयात काही आपण पे वाचून नाही, आता विषय कवना काही बाधितील कवना, त्याला बाधा होत नाही. बाधा द्वैतात होते, भेदात होते, एकत्वामध्ये होत नाही. एकत्वम अनुपश्यतः असं असल्यामुळे त्याला कोणताही विकार नाही. द्वैतच नाही म्हणून तो कर्माचाही द्वेष नाही करत, व्यक्तीचाही द्वेष नाही करत. कारण ज्या ठिकाणी द्वेष करावा, मत्सर करावा, असं थोडंसंही द्वेष शिल्लक राहत नाही. पुढच्या वेळी सांगतात. आता भगवंताने इथं शब्द वापरला विमत्सरहा. बाकी महापुरुषाने अर्थ केला की त्याच्या मनातून मत्सर निघून गेला आहे. ज्ञानोबारा म्हणतात मत्सर नाही, मत्सर करा जागाच नाही. ज्ञानोबारांचा अपूर्व अर्थ आहे बघा. हा मत्सर जे तर उपजे ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सर काय म्हणे जे बोलोवरी. आपल्याला विचारतात म्हणजे त्याच्यातून मत्सर निघून गेला, असं शब्दाने तरी काय म्हणायचं आहे? शब्दाने काय म्हणायचं? तो त्याच्यातून मत्सर निघून गेला याचा अर्थ पूर्वी होता का? व्यवहार कसा होईल? आता विनोदातला सांगतो. काही माणसं म्हणतात आता ते घेत नाही, म्हणजे अगोदर असं व्यवहार होतो का नाही, सापेक्ष व्यवहार. तसं त्यांच्यातून मत्सर निघून गेला म्हणजे अगोदर होता का, असा व्यवहार होईल. ज्ञानोबा त्याही व्यवहाराला जागा देत नाही. तो निर्मत्सर काय म्हणे जे बोलवरी, म्हणून थोडासा दृष्टांत वेगळा झाला बरं, पण आता ते कळण्यासाठी द्यावा लागतो. हा मत्सर जेथ उपजे. मत्सर कशाला म्हणतात? आपल्या दुसऱ्या व्यक्तीचा उत्कर्ष सहन न होणं, अशी अंतकरणातली ज्वलनात्मिका वृत्ती, तिला म्हणतात मत्सर. त्याच्यात काही जास्त फरक नाही. मत्सर आणि मच्छर एकच आहे, एकच आहे. फक्त एक रात्री झोपू देत नाही आणि एक दिवस रात्र झोपू देत नाही. जो दिवस रात्र झोपू देत नाही मत्सर. एखादा व्यक्ती आपल्या मागून आला आणि प्रगती करून पुढं गेला तर त्याची उन्नती सहन न होणं, या अंतकरणाच्या वृत्तीला म्हणतात मत्सर. आणि तो कधी राहतो? तो भेदात राहतो ना. ज्याला सहन होण्याकडे मला वाटतं 16व्या अध्यायात ओवे, एत भेद तरीके देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आगवा आता विषम काही. भेद कसा पाहावा? भेद पाहण्याकरता पहिल्यांदा मी असा अहंकार असावा लागतो, मग तो असा भेद तयार होतो. मी तो वेगळा, पण अहंकारच राहिला नाही, भेद कसा पाहिल? आणि म्हणूनच भेद तरीके देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही, अगोदरचा अहंभाव नाही, आता विषमता काय येणार आहे? किंवा विद्या विनोद विभवे, देखे पुढीलांची दैवे, तव तो रोष दुनावे क्रोध तो जाण. समोरच्या व्यक्तीची विद्या, त्याचं समाधान, वैभव पाहिल्यानंतर अंतकरणात रोष होतो की नाही, त्याला क्रोध म्हणतात. आणि क्रोधाचीच वृत्ती म्हणजे मत्सराची वृत्ती आहे. त्याच्या ठिकाणी ती राहत नाही. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा. आपल्याला दुसऱ्यांचा आनंद आपला आनंद आहे असं पाहता आलं ना, तर आपण परमार्थामध्ये खूप मोठी प्रगती केली. व्यवहारात असा अनुभव येतो. दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होणं, ही वृत्ती वाढवत गेली पाहिजे. जसं की एखादा लहान मुलगा जर जेवला, तृप्त झाला, तर त्या मातेला भोजन जरी नाही दिलं तरी मुलाच्या तृप्तीमध्ये ती आपली तृप्ती पाहते की नाही. ती सगळ्या कुटुंबाकरता पदार्थ तयार करते आणि तिला कधी कधी एखादा गोड पदार्थ खाण्यासाठी उरतही नाही, पण ते कुटुंबातल्या तृप्तीमध्ये आपली तृप्ती पाहते. तसं थोडं विस्ताराने गेलं पाहिजे. गावातल्या तृप्तीमध्ये आपली तृप्ती, राज्याच्या तृप्तीमध्ये आपली तृप्ती, देश तृप्त झाला की आपली तृप्ती, आणि महात्म्यांचं किंबहुना चराचर आपण झाला. व्यवहारात असं नाही केलं जात. का पावो शीतळत आला आहे, ते डोळ्यांची लागी होय वा, तैसा पर सुखे जाई सुखावतच.
म्हणजे पायाला शीतल स्पर्श प्राप्त झाला, आनंद डोळ्यांना होतो. तसं दुसऱ्याला सुख प्राप्त झालं की त्या सुखाचा आनंद आपल्याला होतो. याला म्हणतात महात्मा. ही दयावृत्ती. ज्याच्याकडे दया असते मत्सर नसतो. आता उदाहरण दिलं की नाही, गावाच्या तृप्तीमध्ये आपली तृप्ती असं पाहणं व्यापकत्वाचं लक्षण आहे. व्यवहारात तसं नाही होत. गावाचं सगळं आपण गडप करणं व्यवहारात म्हणतात की नाही, ही वृत्ती चांगली नाही. मत्सर जर जायचं असेल तर दुसऱ्याच्या सुखामध्ये स्वतःला आपलं सुख पाहता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे कुटुंबात राहील, कुटुंब एकत्र राहील, सगळ्यांच्या सुखात आपलं सुख सामावलं, एकत्र कुटुंब पद्धती राहील. म्हणून फक्त हे सांगायचं नाही, आपल्या जीवनात आलं पाहिजे. मत्सर जर निर्माण झाला तर मनुष्याला झोप नाही लागत. अंतःकरणाच्या सगळ्या वृत्तीचा, चांगल्या वृत्तीचा उच्छेद करणारा तो आहे. ज्ञानोबा म्हणतात, हा मत्सर कुठं निर्माण होतो? दुजेपणात, भेदात. हा आपला ना हा परक आहे, हा मत्सर निर्माण होतो. व्यापक ज्ञानाचे आपण अधिकारी पायिक आहोत आणि आपल्यात जर हा मत्सर निर्माण झाला तर समाधान नाही राहत. हा मत्सर ज्या ठिकाणी निर्माण होतो, ज्ञानोबा म्हणतात, ते तुले नुरेची जया दुजे. दुजे म्हणजे द्वैत. तेवढंसुद्धा द्वैत त्याच्या मनात शिल्लक राहत नाही. माता द्वैत नाही, द्वैत कारण आहे. त्या द्वैतापासून मत्सर निर्माण होतो. मत्सराचं कारणच नाही तर कार्य कसं होईल? म्हणून त्या पुरुषाला आता तो विमत्सर झाला, निर्मत्सर झाला असं शब्दाने तरी काय सांगावं? हा पूर्वार्थ. तो निर्मत्सर काही म्हणजे बोलवरी, शब्दाच्याद्वारे तो निर्मत्सर झाला आहे असं कसं म्हणावं? असं म्हणता येत नाही. द्वैतपणाच नाही ना. मत्सर केव्हा होतो माहिती आहे का? त्याला दोन कारणं असतात. दुसऱ्यांचा मत्सर करणं किंवा न करणं हे आपल्या हातात आहे. पण दुसऱ्याने आपला मत्सर करावा का न करावा हे आपल्या हातात नाही आहे. आपण कोणाचा करू नये ते आपल्या हातात आहे. दुसरे आपल्या करता तो भाग वेगळा आहे, त्याला आपण रोखू शकत नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, आळंदीला आली, पण जवळपास ते शुद्धीपत्र घ्यायला गेल्यापासून ते 2.5-3 वर्षाचा जो कालावधी मधला गेला ना, त्या कालावधीमध्ये त्यांचं आळंदीला येणं झालं नाही. पण मधल्या काळात मात्र मान्यता सगळीकडे मिळाली. रेडेश्वराला बोलवलं, पैठणला मान्यता. ज्ञानेश्वरीची रचना झाली, नेवाशाला मान्यता. ते आळे फाट्याला समाधी दिली रेडेश्वरांना, अशी मान्यता मिळाली होती. पण आळंदीला येत असताना आळंदीकरांचा अजून गैरसमज गेलेला नव्हता. पण ते म्हणले, मग नगरात नाही राहायचं, सिद्ध बेटातच राहू. मग दुपारी 12 वाजता मधुकरी मागायची. कोरान्न बरं, शिजवलेलं नाही. सकाळी कधी कधी निघाले तर काही लोकांना ते बरं वाटायचं, पण काही लोकांची मळमळ गेली नाही मनातली. त्यातले विसोबा चाटी, विसोबा केसर नाव नंतर, कापडाचे व्यापारी म्हणून नाव विसोबा चाटी. सहज त्यांना एकदा ते दर्शन झालं, त्यांच्या मनातला तो देशभाव निर्माण झाला. पण व्यवहार काय असं प्रगट नाही करता आला. एके दिवशी एका भाविकांनी सगळं कोरान्न चांगल्या प्रकारे आणून दिलं. म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, मुगाच्या डाळीचं पीठ, गव्हाची कणिक, तूप, साखर, गूळ हे सगळं आणून दिलं. पण कधीच प्रवृत्तीवर न येणारे ज्ञानोबा आपला निवृत्तीनाथ महाराज त्या दिवशी प्रवृत्तीवर. मुक्ताई, तुला मांडी करता येईल? हो दादा, मला मांडी करता येतात, आज खाण्याची इच्छा आहे. इतका आनंद झाला मुक्ताईनं, इतका आनंद पराकोटीचा की कधी दादा मागणी करत नाही, अपेक्षा करत नाही, आणि आज अपेक्षा केली ना. मग आता आपल्या भावाला आपल्या हातून एखादा पदार्थ तयार करून तो तृप्त करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो फक्त भगिनीला, बाकी तो कोणाला कळणार नाही. ते मुक्ताई निघाले म्हणे, दादा मांडे करायला साहित्य आहे, पण ते भाजण्याकरता रांधणं लागतं. बुडाच्या आकाराचं जे खापर असतं की नाही, मोठ्या घटाच्या मडक्याचं, तर ते लागतं. मी कुंभारवाड्यात जाते आणि घेऊन येते. आणि आता ती मुक्ताई लहान वय, आनंदातच निघाल्या त्या. दादाला मांडे देणार, मांडे देणार अशा आनंदामध्ये. आणि नेमकं ते चौकामध्ये ते विसोबाने पाहिलं. आता ते शब्द, काय गं कुठं चाललीस? मी कुठं का जाईना, सांग कुठं चाललीस? दरडावून विचारलं. घाबरली मुक्ताई.
म्हणे आमच्या दादाला मांडे खायची. संत आहे ना तुम्ही, आणि तुम्हाला एक गोड खायचं चटक आहे वाटतं, संत म्हणून घेता, मांडे खाण्याची इच्छा. आता बरं याने काही पंगत दिली नाही, काही नाही, दुसऱ्या बिचाराने भाविकाने आणून दिलं, पण तरीसुद्धा द्वेष होता ना. मत्सर तिथं होता, ज्ञानोबारायांकडे नाही. ते चुकवलं आणि कुंभारवाड्यात ते कुंभाराने आनंदाने दिलं. ते कधी नाही मुक्ताईने मागितलं, त्याने ते रस्त्यात फोडलं. मुक्ताईने सांगितलं मी दुसरं घेऊन येईन. तो मागेच निघाला आणि कुंभारांना धमकी दिली, खबरदार, जर कोणी रांधणं दिलं तर तुमच्यावर आपलं कर्ज आहे, ते आत्ताच्या आत्ता मला द्यावं लागेल, मग फेडून घेईल मी ते सगळं. हे घाबरले, इच्छा होती पण देता नाही आलं. आता नाराज झाल्या मुक्ताईने, रडत रडतच आल्या. कधीच्या नवं दादानी इच्छा प्रगट केली. मग आता सांगावं कुणाला? निवृत्तीनाथांना सांगावं तर जास्त वाईट वाटेल. मुक्ताईंच्या लक्षात आलं आपलं दुःख फक्त ज्ञानोबाराय दूर करू शकतात. हे वाक्य विस्ताराने घ्या, आपलं दुःख फक्त ज्ञानोबाराय दूर करू शकतात. मुक्ताईने सांगितलं दादा असा प्रसंग आहे, सगळी सामुग्री तयार आहे, पण ते मांडे भाजण्याकरता रांधणं लागतं, ते नाही ना जवळ. ज्ञानोबाराने सांगितलं तू फक्त तयारी कर, बाकीचं आपण मी बघून घेतो. आता तो विसोबा मागच आला ते पाहण्यासाठी. आता बघू ना, यांना रांधणं मिळालं नाही तर मांडे कसे भाजतात, असं खिडकीतून डोकावून बघू लागला. ज्ञानोबाराय होते, त्यांनी अग्नी धारणा केली, त्याबरोबर सुवर्ण तप्त व्हावं अशा प्रकारची पाठ तप्त झाली. त्या मुखातून ज्वाळा निघू लागल्या, नेत्रातूनही अग्नी बाहेर पडू लागला, आणि मांडा टाकल्याबरोबर असा तरारूनच फुगून आला. ते पाहिलं विसोबा चाटींनी, बाप रे बाप, आपण ज्यांचा छळ केला ते सामान्य नाही. आता आपण यांना शरण गेलं पाहिजे. आणि एवढी पापं आपण केली, आता या पापातून सुटका होणार नाही. यांचा प्रसाद जर उष्टा मिळाला बस तर आपला उद्धार होईल, काही नाही. आणि मग हे सगळे ज्या वेळेला बसले चारी भावंड, त्याने विचार केला हे प्रसाद आपल्याला उष्टा मिळाला पाहिजे. नियम असा आहे, आपण जर जेवायला बसलो, जेवता जेवता जर उठलो तर जे उष्ट अन्न राहतं ना पाठीमागं, ते अन्न आपल्या भागाचं नसतं, ते भूताच्या वाट्याचं असतं. म्हणून जेवताना एखादा फोन जर आला तर घ्यायला जाऊ नये. काही काय माणसं तिथं जाते मग कळतं कंपनीचं आहे, तोपर्यंत भूत ताव मारतात ताटावर. म्हणजे मग आम्ही परत जेवलो तर मग तुम्ही आणि भूत एकत्र जेवतात, एकमेका देवमुखी, असा प्रकार होतो. ते उष्ट अन्न भूताच्या नावाचं असतं. आणि ज्ञानोबारायांचं उष्ट खायला तो विसोबा चाटी आली. ज्ञानोबाराय त्याला म्हणले अरे असं भूतासारखं काय खातो, खेचराप्रमाणे काय खातो. खेचर शब्द आहे ना, जे आकाशामध्ये फिरतात भूत, म्हणून त्यांना म्हणतात खेचर. नाव पडलं विसोबा खेचर. अरे असं भूतासारखं काय वागतो, मागे सर शब्द वापरला, मागे सर. मारा तो मागे सर हा शब्द ते विसोबाने झेलला, आणि मागे सर हाच उपदेश मिळाला. आणि ते इतके मागे सरकले, इतके मागे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह यांच्याही मागे सरकले ना, आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाले. त्यांनी मत्सर करावा हा त्यांचा भाव आहे, पण ज्ञानोबाराय मत्सर नाही करत ना. हा मत्सर जे तो उपजे ते तुला नुरेची जाय आदूचे. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतात. तुकोबारायांच्या अगोदर देवमध्ये एक कीर्तनकार प्रसिद्ध होते, मंबाजी बुवा. तुकोबारायांच्या अगोदर सगळे कार्यक्रम त्यांच्याच नावावर, सगळे प्रवचन, सगळे कीर्तनं. आता कोणताही उत्सव असला काला त्यांचाच, असं होतं पूर्वी तुकोबारायांच्या अगोदर. पण आता ती तुकोबारायांची कीर्ती पसरली, आणि मग जे श्रोते आपले ते श्रोते तुकोबारायांकडे जाऊ लागले. बरं त्यांनी वेळही बदलला, पण जायनाच नाही कोणी. आता राग आला, आता गावातलं कीर्तन आहे, नाही म्हणता येत नाही, गेलं तर पाहिजे. लोक म्हणतील का हो तुम्ही तर महाराज आहे, कीर्तनाला आले नाही. असं गावोगावी घडतं बरं का कधी कधी. म्हणजे एखादा व्यक्ती चांगला अभ्यास असतो पण दुसऱ्याच्या कीर्तनाला अजिबात जात नाही, गावात असून नाही जात, असं घडतं कधी कधी. पण ते मंबाजी बावले नको भाऊ, लोक आपल्यासारखं विचारतात तुम्ही रात्री कीर्तनाला दिसले नाही, तुम्ही तर महाराज आहे दिसले नाही, असं नको म्हणालं कोणी. मग तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसले. ते संधी पाहत होते. गुरुवरे राऊत बाबा सांगत असतात, जास्त जर झाड वाढलं की त्याला वारा जास्त लागतो, तसं जास्त कीर्ती झाली की तो लोकांच्या नजरेत येतो. म्हणून सावधान राहिलं पाहिजे.
ते ट्रोल होतो ना माणूस, किंवा तो लोकांच्या नजरे हिट लिस्टवर येतो, आपलं लपवून कार्य केलं पाहिजे असं. त्यामुळे ते वारा जास्त लागतो मोठ्या झाडाला. ते अंबाजीबाच्या लक्षात आलं. बरं दोष कसा काढायचा? ते एके दिवशी त्याने ते देवपूजा करता असे फुलं झाड लावले होते. तुकोबार यांच्या म्हैस जी सासरावून आली होती, तिने 2-4 फुलं काढली. मग आता ते राग म्हशीवर काढ असं का नाही, चालू कीर्तनात तुकोबारावर राग काढला. काटेरी असणाऱ्या काठीने मारलं. ते काटे अंगात रुतले. जिजाबाई धावत आल्या. जिजाबाई आल्या पाहिलं त्याने, बापरे आता अवघड गेलं पळून. लाचखंडातून काटे काढले, गरम तेलाने त्याला शेकलं, ताप आला. संध्याकाळी पुन्हा कीर्तनाला हजर, पण एक आसन रिकामं दिसलं. अंबाजी बुवा नाही आले, नाही. तुकोबारे स्वतः तिथपर्यंत गेले. म्हणे अहो, माझ्यामुळं जर तुमच्या भक्तीत अंतराय होत असेल तर दोष मला लागेल, चला कीर्तनाला. मत्सर नाही ना. हा मत्सर जे तो उपजे, ते तुले नुरेची जया तुझे. तो निर्मत्सर काय म्हणजे बोलवरी मनोनी, सर्वांपरी मुक्त. तो सर्व प्रकाराने मुक्त आहे. सूत्राने सांगतो आता फक्त सूत्ररूपाने. तो अज्ञानातून मुक्त आहे आणि अहम ब्रह्मास्मी त्याकार वृत्ती ज्ञानातूनही मुक्त आहे. सर्वांपरी मुक्त. तो सकर्मची कर्मरहित. कर्म करतो आहे व्यवहाराने, पण तत्वतः काहीच कर्म करत नाही. सगुण परिगुणातीत, येथ भ्रांती नाही. गुणयुक्तही आहे, पण तत्वतः गुणातीत आहे. म्हणजे पूर्वपदामध्ये व्यवहार कल्पित आहे आणि उत्तर पदामध्ये अधिष्ठानाची सत्यता आहे. सगुण आणि सकर्म हा व्यवहार आहे कल्पित, आणि कर्मरहित गुणातीत हे त्याचं स्वरूप आहे. या बाबतीत संशय नाही. आणखीन काही चिंतन ते आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.